या दोन मार्केटिंग स्ट्रॅटर्जीमुळे कंपनी आपल्याला चिवत्या बनवतात। नंबर 1, मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल ओप्पो, विवो, वनप्लस, रिअलमी हे वेगवेगळी कंपनी आहे, पण असं नाही, हे चारही एकच आहे। कारण चारही कंपनीला एक चायनीज कंपनी बीबीके इलेक्ट्रॉनिक्स ऑन करते। यालाच मल्टी ब्रँडिंग मार्केटिंग म्हणतात, ज्याच्यामध्ये एकच कंपनी आपल्या अलग अलग ब्रँडला मार्केटमध्ये काढते, कारण सर्व प्रकारच्या ग्राहकाला आपली वस्तू विकता आली पाहिजे। नंतर दुसरा, द डिकॉय इफेक्ट, हे एक नंबर मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आहे, ज्यांच्या अंदर तुमच्यासमोर दोन ऑप्शन ठेवले जाते। पहिले ऑप्शन आहे स्मॉल साईज पॉपकॉर्न 50 रुपयांचा आणि दुसरा ऑप्शन आहे लार्ज साईज पॉपकॉर्न 120 रुपयांचा। तुमचा दिमाग दोन ऑप्शनच्या मंदात कन्फ्यूज होतच नाही, तर तिसरा नवीन ऑप्शन आहे तो मीडियम साईज पॉपकॉर्न 100 रुपयांचा। आता जास्त चान्स आहे की तुम्ही लार्ज साईज पॉपकॉर्न घ्याल, कारण ते मीडियम साईजपेक्षा 20 रुपयाने तर जास्त आहे। अशाच प्रकारे सायकोलॉजिकली हे ब्रँड तुम्हाला मजबूर करतात आपली महागाची वस्तू घ्यासाठी।